आपण मागे एक व्हिडिओ केला होता आणि एक पोस्ट पण टाकली होती की प्रत्येक चॅप्टरला वेटेज किती, म्हणजे जसं की रोटेशनल डायनॅमिक 7 मार्काचा आहे. पण हे तुम्हाला माहिती आहे का, त्या 7 मार्काची विभागणी प्रत्येक सेक्शनमध्ये कशी होणार आहे ते जर जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओच्या एंडला आम्ही एक टेबल बनवून दिलाय. आणि सॅम्पलसाठी 2025चा जो पेपर झाला त्यामध्ये एखाद्या चॅप्टरचे क्वेश्चन सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये किती मार्काला विचारले गेलेत हे दिलेले आहेत. आता ह्याचा फायदा तुम्हाला काय होईल माहिती का, तुम्हाला एक लक्षात येईल, 7 मार्काचा, जे मी कायम सांगतोय, 7 मार्काचा चॅप्टर हा प्रत्येक सेक्शनमध्ये बघायला मिळणार नाही, तर 7 मार्क कव्हर होणार नाहीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्या चॅप्टरला सेक्शन डी मध्ये वेटेज दिलं जातं, कुठल्या चॅप्टरला ए मध्ये वेटेज दिलं जातं हे तुम्हाला समजून येईल. आणि थोडा बदल होतो रे, म्हणजे एक 20-30% बदल होतो, बाकीचा फॉर्मॅट मेजर बदल होत नाही. त्यामुळे जरा त्याला एकदा समजून घ्या आणि त्यानुसार प्रिपरेशन करा. नक्की तुम्हाला प्रिपरेशनला एक चांगला फायदा होईल. ईस्टर्न अकॅडमी ॲप JEE, NEET, MST CETच्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.